डान्सिंग अंपर म्हणून सोन्याबापू भोसले याला पण इथे बोलणार आहोत. आणि 7 तारखेला महाराष्ट्राचा लाडका अंपर निश्चितच DN रॉक सर अंतिम दिवशी इथं असतील आपल्याला डान्सिंग अंपरिंग करण्यासाठी. ये गेंद रिवर्स खेलने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंद डाल गया जब तक कि गेंद को खिलाड़ी चलेंगे इस बार ये गेंद बहुत अच्छी गेंद थी. टप्पा करने के बाद थोड़ी सी हल्की सी टर्न होती है गेंद बिल्कुल विकेट कीपर के पास जली जा रही है. टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी आनंद मेलगे गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे. उंगलियों के जादूगर के तौर पर इन्हें पहचाना था कि क्रिकेट के बहुत ही तजुर्बेकार खिलाडी है आनंद मेलगे. पुन्हा गोलंदाजी करतील पंढरपूर क्रिकेट संघाकडून या षटकातील 4था चेंडू घेऊन. 3 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली ती ग्राउंडच्या आतून येऊ नका. यास पप्पू नलौड़े के लिए गेंद बैट के सामने मिली. इस बार गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर ये ऊंचा स्ट्रोक खेला जा रहा है और ये गेंद के दर्शक दीर्घा में निकलती गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. पप्पू नलौड़े के बैट से निकलने वाला ये पहला छक्का निकलता बा. पप्पूच्या बॅट पर निघणार हा पहिला षटकार आपण पाहतोय आणि या 6 धावेचे संघाचं खातं उघडले गेलंय. धावसंख्या 6 धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. वैसे शंकर सर छक्कों की गूंज और दर्शकों की तालियां. चलिए ये बार गेंद शॉट बैकवर्ड पॉइंट में सिंगल अवेले डायरेक्ट थ्रो हुआ है और क्या करीबी मामला है. ये अंपर से आउट करा दिया बाबर. ये निश्चित ही वहां पर बल्लेबाज का विकेट चला जाता हुआ प्रदीप जगदाळे यानी कि बंटी जगदाळे बिना खाता खोले कोई गेंद न खेलकर बिल्कुल आ रहे जिससे क्रिकेट में गोल्डन डक कहा जाता है. डायमंड डक क्या गोल्डन डक. दरम्यान चौके छक्कों की गूंज और दर्शकों की तालियां क्रिकेट के हर मैच में होती है. बिल्कुल भी ये सारी कहानियां और आज और किस तरह की कहानियां रहेगी इस पे सर इसको लेकर सभी के बिल्कुल मन में बहुत सारे यहां पर सवाल है. बहुत सारा उत्साह इनके दिलों में लेकर ये सारे दर्शक का आप लोग आनंद ले रहे हैं. अब जो फील्डर थे जिन्होंने बिल्कुल कैच वहां पर बिल्कुल रन आउट कर दिया डायरेक्ट. यहाँ पर अभी भी नए बल्लेबाज जाएंगे. न्यू बैट्समैन होंगे बल्लेबाजी करने के लिए. अफसर मुजावर बल्लेबाजी करने के लिए जाएंगे. न्यू मैन इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे. गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंद. अच्छी गेंद इस बार बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास के लिए गेंद चली जा रही है. पहला और थोड़ा सा नफा तुला और पहला और बिल्कुल सक्सेसफुल और चलता बा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात पण निश्चितच बार्शी क्रिकेट संघाची धावसंख्या झाली ती तब्बल फक्त 6 धावा. चलेंगे इस बार नए और की शुरुआत करने के लिए गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए कौस्तुभ को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है. बॉलर कौस्तुभ गेंदवर गोलंदाजीला येतो. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातील दुसरं षटक घेऊन बॉलिंग करेल. अकुट टप्प्याचा चेंडू होता. महेश नलवडे ऑफस्टंपला बाहेर जाऊन ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न करतो. चेंडू फलंदाजाच्या अंगावर जाऊन आदळलाय. दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली ती फक्त 6 धाबा 1 गडी बाद.
दरम्यान यावेळेस मात्र सुरेख फटका खेळलाय पप्पू नलवणे. दरम्यान जमिनी समांतरचा फटका सिंगल धाव येईल. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली थी 7 धावसंख्येवर. बस देखा जाए तो राज्य स्तरीय इस टूर्नामेंट को खेलने के लिए बहुत सारे महाराष्ट्र की दिग्गज टीमें आ रही है. बस देखा तो राज्य स्तरीय इस टूर्नामेंट को खेलने के लिए बहुत सारे महाराष्ट्र की दिग्गज टीमें आ रही है. उसमें से हम एक नाम ले सकते हैं. ठाणे तालुका की टीम, आदित्य प्रिय लॉजिस्टिक कोळंबोली टीम चे ओनर दीपक चव्हाण सरांची टीम येत्या 5 तारखेला गुरुवारी इन ऍक्शन म्हणजेच आपल्या करकम मध्ये सामने खेळताना दिसणार आहे. तालुका पंढरपूर येथे मॅच खेळताना आपण ठाणे तालुक्याची टीम म्हणजेच आदित्य प्रिय लॉजिस्टिक कोळंबोली टीमचे ओनर दीपक चव्हाण सरांची टीम. आणि दीपक सरांचं नाव सांगितलं तर निश्चित क्रिकेटमध्ये एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाची गणना केली जाते त्या संघांच्या इथं आपण करकम मध्ये 5 तारखेला मॅचेस पाहणार आहोत. नो बॉल, पंचांकडून नो बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्येत 1 धाब्याची भर पडली. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धाबा 1 गडी बाद. दरमियान गेंद की रफ्तार और बल्ले का वार. क्रिकेट का हर मैच दिलों का त्योहार. बड़े बड़े मुकाबले होने को है. दिल थाम के बिल्कुल भी यहाँ आप आनंद लेना. स्पर्धेसाठी निश्चितच बऱ्याचशा मान्यवर मंडळींनी आपलं सहकार्य केलं. सन्माननीय तथा आदरणीय पहिले 3 पारितोषिक आपण पाहतोय. माननीय तथा आदरणीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवाराच्या वतीने दिले गेले स्पर्धेला. दरम्यान पंचांचा इशारा. फ्री हिट, उघडा डोळे, बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. बहुत सुंदर चेंडू इथं मारायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या जवळून अगदी जातो. अफसर मुलानी तिथं फलंदाजी करताना पाहतो. आतापर्यंत 10 चेंडू टाकले गेलेत योगीजी आणि 10च धावा बनवले गेलेत. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे फक्त 1 धाव. आणि या ग्राउंडच्या हिशोबाने मला वाटतं ही थोडीशी अतिशय संत सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा या षटकातील कौस्तुभ गोलंदाजी करतो 5वा चेंडू घेऊन. ओव्हरपिच चेंडू होता, मारायचा प्रयत्न, जोरात फटका, परंतु स्क्वेअरलेग अंपरकडे निश्चितच क्षेत्ररक्षित करतो चेंडू. दरम्यान पुन्हा एक सिंगल धाव येते. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात 11 धावा 1 गडी बाद. पंढरपुर क्रिकेट टीम में यानी कि बिल्कुल हमारे यहाँ से सोलापुर डिस्ट्रिक्ट की बहुत नामचीन टीम है पंढरपुर टीम. जैसे कि बड़े बड़े नाम नितिन मेड़ा, डीके यानी कि धीरज कोहली जैसे खिलाड़ी क्रिकेट में बहुत ही जाने माने जाते दिखना है. जिनके नाम का जिक्र अभी भी मैंने किया वही धीरज कोहली ने बिल्कुल धीरे से जाकर गेंद के नीचे चले गए और पकड़ा कैच खूबसूरती के साथ. और इसी के साथ ये टीम के लिए बारसी टीम को लगता बात दूसरा झटका लगा. 2 गडी बाद. धावसंख्या थांबली ती 11 धावसंख्येवर आणि मला वाटतं 2 षटकं इथं कंप्लीट झालेली आहेत. स्पर्धेसाठी माननीय श्री आपल्या गावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच साहेब ॲडव्होकेट वकील शरदचंद्रजी पांढरे सर, त्याचबरोबर विवेक शिंगटे ग्रामपंचायत सदस्य, अमोल शेळके अभिछाया प्रतिष्ठान संतोष धोत्रे ग्रामपंचायत सदस्य, अभिषेक पुरवंत युवा नेते, रघुनाथ जाधव साहेब सेवानिवृत्त उपाधीक्षक पोलीस, दिलीप काका व्यवहारी प्रगतशील बागायतदार, बाळूअण्णा व्यवहारे ग्रामपंचायत सदस्य, अनिल चव्हाण एसी रोड लाईन्स, बंडू वंजारी, दास ठिबक, राहुल शेंगटे राष्ट्रीय बागायतदार, दत्तात्रय इदाते निखिल ट्रेडर्स, त्याचबरोबर महेंद्र शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य, रामभाऊ शिंदे शौर्यबीट उद्योग, काशीनाथ बापू, राजाभाऊ शिंदे त्याचबरोबर काशीत बंधू, जयवंत पेट्रोकॉम्स. माननीय गोळवे साहेब या ठिकाणी करकम पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आपले मिस्टर विजय जाधव 1 दिवसाच्या गॅप नंतर दिसत आहेत. आणि गोलंदाजीला मात्र आपण पाहतो आनंद मेलगे संघाचा सर्वाधिक अनुभवी गोलंदाज बॉलिंग साठी येतोय. आनंद मेलगे चा पुढचा चेंडू. सचिन दुधाळ, सन्माननीय शाजी धोत्रे साहेब देखील आले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो. सचिनजी दुधाळ साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान पुन्हा एक या ठिकाणी सिंगल धाव येते. एका धावेची धावसंख्या पुढे सरकते, वाढते. टोटल धावा झाल्यात 12 धावा 2 गडी बाद. हे धावातील षटक टाकलं जातं. तीसरी ओवर चल रही है वहां पे. सचिनजी दुधाळ साहेब देखील इथं मॅच पाहण्यासाठी आले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया.
वेलकम सचिनजी दुधाळ. दरम्यान हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जातो. पंच म्हणतात रिबसचा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु अगदी पंचांना कळवलं की चेंडू स्क्वेअर असेल, अवांतर असेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. धावसंख्येत एके धावेची भर पडली. वाढती धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. 2 गडी बाद. या दरम्यान निलेश पाटील बंदा है कडक, मारता है बेधडक. सारेगावचा सुपरस्टार खेळाडू निलेश पाटीलने इथं मात्र हल्ला चढवलाय. चेंडू भिरकवलाय. चेंडू जातो शाळेच्या बिल्डिंग वरून लांब लांब लांब. 6 धावा षटकार. आणि निश्चितच आपण या स्पर्धेनिमित्त काशीद बंधूनंतर नवनाथजी धोत्रे, पीडी रोडलाईन्स, फिरोज कोरबू, फिरोज प्लंबर्स, नामदेव चेर्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुहेल शाह, सराफ व्यापारी मुन्नीम, प्रशांतजी गिद्दे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर दत्ता बापळकर, मुक्ताई वडापाव, संजय गायकवाड, अभिजित कवडे, सरपंच बर्डी, त्याचबरोबर माननीय विशाल देशमुख, मंगलमूर्ती, अर्थमूवर्स, सचिन दुधाळ, आकाश शिंदे, सिद्धार्थ बीट उद्योग, बाळासाहेब जाधव, PI, देवकते चाइल्ड क्लिनिक. ओहो हो, इस बार ये नीलेश पाटिल का बिल्कुल घनाघाती स्ट्रोक. ये जो स्ट्रोक खिला दिया बिल्कुल का, कल इस तरह के स्ट्रोक हमने देखे थे पप्पू तोड़कर के अंदाज से, और ये पप्पू तोड़कर के अंदाज में बिल्कुल बहुत खूबसूरती के साथ. काय देखना, काय जबरदस्त आडवा फटका खेळला गेलाय. अतिशय ताकदवान फटका. आणि या 6 धावेची धावसंख्या पुढे सरकते. वाढती टोटल धावा 25. वैसे थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, तब हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. नवीन फलंदाज निश्चितच आपण इथं मात्र पाहतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर येतो. चेंडू कडक फटका मारलाय. पुन्हा एक सनसनीत प्रहार. चेंडू जातो सीमा रेषा पार पार. 4 धावात चौकार. और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त 29 रन 29 धावा. या षटकामध्ये संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या मात्र उसळी मारताना आपण पाहतोय. पुन्हा आनंद मेलके गोलंदाजी करतोय निलेश पाटील साठी. ओरपीच चेंडू होता. सरळ बॅटने हा जोरात फटका खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगली फेकी तिथं केली गेली. विकेट किपर एनकडे. दरम्यान सिंगल धावावर समाधान मानावं लागेल. एका धाबेची वाढती धावसंख्या 30 वर जाऊन थांबतीये. 3 षटकं संपली आहेत. धाबा झाल्या 30 धाबा, 2 गडी बाद. आणि स्पर्धेमध्ये आपल्याला जे सहकार्य केले गेले सन्माननीय आदरणीय बाळासाहेब जाधव PI, त्याचबरोबर दत्ता खारे प्रतिष्ठान, सुधीर जगताप अर्थ मुबर्स, धनाजी भांगिरे, स्वराज्य ट्रॅक्टर्स, राजू महामुनी, धनलक्ष्मी ज्वेल्स, विठ्ठल राजपूत, केळी व्यापारी, योगेश व्यवहारे, आदिराज पॉलीमार्क, डॉक्टर दीपक दांडेकर, डॉक्टर कविराज विश्वास, गणेश शिंदे अरणकर, डॉक्टर प्रदीप देशमुख, विठ्ठल हॉस्पिटल, शंकर सरबदे साहेब, अजित पप्पू गायकवाड, सचिन हराळे, संस्कार दूध डेअरी. आणि गोलंदाजीमध्ये मला वाटतं समान इथं आलाय बॉलिंगसाठी दिनेश. ये बिल्कुल मिडल स्टंप पर आती गेंद ऑनसाइड में जोर से मारने की कोशिश में गेंददार के डीप मिडवे के क्षेत्र में थोड़े से खिलाड़ी फंबल हो गए. नतीजा बिल्कुल बहुत ही चीते की चाल में दौड़ लगाई जा रही है. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 32 पे जाकर पहुंचा है. समाधान जी छड़के, सदगुरु दूध डोरी, मदर मुर्शद, दिलदार वॉटर सप्लायर्स, सचिन हराणे, संस्कार दूध डेअरी यांचं देखील सहकार्य स्पर्धेला लाभलाय. त्याचबरोबर आपण पाहतो निश्चित दीपक जाधव, सिद्धनाथ ज्वेलर्स, प्रवीण बळवणकर, सचिन अंकल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, रामचंद्र भंडारे, प्रवीण शिंदे अरण. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील बॉलर दिनेश. तो ने पार्किंग को बाउंस पर जाती गेंद बिल्कुल बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन. देख घुमा के मारा. नीलेश पाटिल आज रुकने का नाम नहीं ले रहे वहां पर. और नीलेश पाटिल कह रहे हमेशा मेरा नाम केवल बॉलिंग के लिए लिया जाता है, आज मैं बैटिंग में भी कर सकता हूं कुछ.
और बैटिंग में कमाल चल रहा है, दे धमाल पारी चल रही है, सुपर डुपर लाजवाब एक्सलेंट पारी यहां पर खेल रहे नीलेश पाटिल। डांसिंग अंपायरिंग की तौर पर यहां पर सोनिया बापू भोसले सोलापुर से, और 6 तारीख को और 7 तारीख को आएंगे डीएन रॉक पंढरपुर, जो कि महाराष्ट्र के नामचीन दोनों डांसिंग अंपायर। ये गेंद बिलकुल बहुत ही वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर जातो, पंच म्हणतात अवांतर धाव सिंगल स्वरूपात मिळेल, एका धाबेची भर स्कोरबोर्ड मध्ये पडली आहे, दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 37 धाबा 2 गडी बाद, 37 रन लॉस ऑफ 2 विकेट। पुन्हा दिनेश गोलंदाजी करतो, यानंतर आपण पाहतो की मांढरे पाटील, अर्थ मूवर्स डोकळेवाडी, विनायक कुलकर्णी, भरत गॅस, नीरज वंजारी, यश पात्र आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो, विकेट कीपरकडे निश्चित आपल्याला सहकार्य जर केलं जातं। आपण पाहतो देवांशी परमिट रूम, गणेश गुंड, एसी रोड लाईन्स, महेश देशमुख इंजिनियर, विजय अंकुश धोत्रे, सद्गुरू कंस्ट्रक्शन, सुभाष राजपूत, श्रद्धा ग्रामीण, डॉक्टर प्रशांत कुमार मोटे, आणि निश्चितच आपण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मॅचेस चालतात राज सर, एखादा फलंदाज जर बॅट चेंडू हुकलाय, चेंडू त्याला डॉट टाकले गेले तर निश्चित आवाज येतो, घुसून खेळायचं, म्हणजे सर थोडं त्याचा अर्थ तुम्ही स्टंप करून मारा। ओ इथं मात्र फलंदाज त्रिपाळा चितवतोय, फलंदाज त्रिपाळाची चेंडूची लाईन मिस झाली आणि चेंडू जाऊन स्टंपवर आदळतोय, फलंदाज होईल बाद, तिसरा फलंदाज बाद होतोय। आपण पाहू शकता की माननीय राजू देशमुख साहेब, राज मोबाईल्सचा, त्याचबरोबर राजू कांबळे मेजर, रणजित कदम शिवसेना अध्यक्ष उबाटा, धनाजी राऊत धनराज कंस्ट्रक्शन, संजय पाटील सांगवी, लक्ष्मीकांत लादे मुन्नीम, सागरभैया पाटील, दादासाहेब सत्रेसर, संजय दुधाने मंगलमूर्ती हॉटेल, असीम बागवान मेजर, हनुमान भोसले सोनाली ज्वेलर्स, कन्हैया मस्के पाटील युनिटी मेडिकल सिद्धी लॅब, सूरज देशमुख, अमोल धांडे, त्याचबरोबर किरण गाडगे, बालाजी पवार, बाळू चौगुले, विकास कटवाडे, योगेश देवकर, अजय सिंह देशमुख, करकम एंटरप्राइजेस, संतोष बुगड, विष्णू देशमुख, डॉक्टर सचिन लवटे, किरण चौधरी, रमेश नए बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे न्यू बैट्समैन। निश्चितच या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांचा मला फार मोठं सहकार्य पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव साहेबांचं देखील इथं शुभागमन। आदरणीय जाधव साहेबांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। दरम्यान फटका खेळलाय, चेंडू जातो मिड ऑफच्या दिशेने, पद्माकर जगदाळे फलंदाजीला येतोय, याच मात्र चेंडू हवेत खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, टिपला जाईल, झेल, फलंदाज होईल बाद। या ठिकाणी करकम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सन्माननीय जाधव साहेबांचं देखील इथं आगमन झालंय। जाधव साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। वेलकम जाधव सर, आपलं हार्दिक 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 सहर्ष स्वागत। निश्चितच आपण स्पर्धेला पाहतोय अजय सिंह देशमुख, त्याचबरोबर संतोष बुगड, विष्णू देशमुख, डॉक्टर सचिन लोटे, किरण चौधरी, रमेश गुरसाळकर, वीरू पारेकर साहेब, त्याचबरोबर समाधान देशमुख, विठ्ठल मेडिकल, समाधान गुंड, आनंद देशमुख, मंगेश मोरे, मयूर वागत सर, संजय जगताप, राहुल व्यवहारे, राजू गाडे, तुषार शिंगते, अन्सर काजी, अभि जाधव, भीमराव काटकर या सर्वांचं स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। आता मात्र गोलंदाजी दुरात सांभाळली गेली, निश्चितच मला वाटतं चेंडू सोपवला गेला तिथं बॉलिंगसाठी। सौरभ येतोय गोलंदाजीला, सौरभ बारले क्रिकेट के एक बहुत ही नामचीन खिलाड़ी, बिल्कुल सीजन बॉल के एक टॉपर क्रिकेटर के तौर पर पंढरपुर में इनका नाम लिया जाता है। वही सौरभ को अब गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है। और नए बल्लेबाज रंजीत जादवर नॉन स्ट्राइकिंग गेंद पे स्ट्राइक पर है, बल्लेबाजी करने के लिए फिर से अफसर मुजावर बहुत देरी से बैटिंग कर रहे हैं, लेकिन अब तक यहां पर टीम का स्कोर 37 रन, ये आखिरी ओवर यहां पर फेंका जाएगा।
शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर चला गया, बैकफुट पंच लगा दिया हवा में, नीचे खिलाड़ी और ये फील्डर के हाथ से क्या छूटा वहां पर। एक रन दूसरे की दौड़, शायद ओवर थ्रो हो रहा है, शायद तीसरा भी रन मिल सकता है और तीसरा रन दौड़ने की कोशिश नहीं हो रही है, फिर भी 2 रन बनेंगे। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 39 धावा। टूर्नामेंट में आकर्षक जो प्राइज दिए जा रहे हैं मैन ऑफ द सीरीज के लिए चैतन्य फर्नीचर स्टील एंड इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्राइटर इदारते बंधु इनकी ओर से। फाइनल मैच में मैन ऑफ द मैच के लिए आकर्षक प्राइज आकाश कंस्ट्रक्शन तानाजी धोत्रे यांच्याकडून। बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट याच्यासाठी मात्र आकर्षक प्राइज महेंद्र पेटकर सद्गुरू कंस्ट्रक्शन यांच्या वतीने। पुन्हा सौरभ या षटकातील अतिशय सुंदर चेंडू पण तेवढ्याच चांगल्या चपळाईने फटका खेळलाय, चेंडू जातो डीके कडे। डीके म्हणजेच पंढरपूर क्रिकेट संघाचा एक धाण्या वाघ क्रिकेटचा, बॅटिंग मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग करणारा खेळाडू आणि याचे षटकार म्हणजे पंढरपूर क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब लांब षटकार मारण्याचा पराक्रम ज्याच्या नावावर आहे तो फलंदाज म्हणजे डीके। इथं क्षेत्ररक्षण आपण करताना पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने। इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं फिर से शॉर्ट सिंगल रन लेने की कोशिश। इस बार शायद टीवी अंपर की ओर ये डिसीजन पेंडिंग रखा जाता है, जाएगा वहां पर बैट्समैन आउट है या नहीं इसकी जांच टीवी अंपर में ली जाएगी वहां पर। चलिए टीवी अंपर यहां पर हमारे संजय जी धोत्रे टीवी अंपर का काम करेंगे, वहां पर बोलेंगे कि ये बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित है या नहीं, ये इसकी जांच यहां पर ली जा रही है वहां पर। और इस वक्त बैट्समैन के दिल में धक 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 हो रहा है, धक धक। ये बैट्समैन का दिल धक धक कर रहा होगा वहां पर। तर या ठिकाणी निश्चितच आपले करकम पोलीस स्टेशनचे माननीय अधिकारी जाधव साहेबांचं इथं शुभागमन झालंय। सरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय आदरणीय जाधव साहेब आपलं वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। शायद बल्लेबाज अपने क्रीज में इस वक्त पहुंच चुके हैं वहां पर। बॅट्समन आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय। दरम्यान या एका चोरट्या धाब्यासह संघाची सिंगल धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते 41 धावा, 4 गडी बाद, 41 रन, लॉस ऑफ 4 विकेट। फिर से गेंदबाजी करेंगे सौरभ भारले इस ओवर की 5वीं गेंद लेकर, माफ करना 4थी गेंद लेकर। इस बार सीधे मिड ऑफ फील्डर के ऊपर से उठाकर फेंका, गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी, 4 रन। और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 45 की ऑफ पर 45 धावा झाल्या, 4 गडी बाद। आपण सकाळच्या पहिल्या सामन्यात म्हणजे या अगोदरच्या सामन्यात पाहिलं होतं की फलंदाजी करताना 50 धावा केल्या गेल्या होत्या। आता पाहूया हा संघ देखील बार्शी संघ 45 बनवतोय, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। पाहूया किती धावाचं आव्हान दिलं जाईल, येणारे 2 चेंडू आपल्याला सांगतील की किती धावाचं आव्हान इथे दिलं जाईल। दरम्यान याच मात्र जोरात फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो डीप स्कोरच्या दिशेने जाईल। बर्मॅनना 1 धाव तर आरामात येते, एका धावेनिशी संघाची भारतीय धावसंख्या। मागाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 6 षटकाचा सामना होता, हा 5 षटकाचा सामना आहे। दरम्यान इथं धावसंख्या पुढे सरकते, टोटल धावा झाल्यात 46 धावा, 4 गडी बाद। आमचे बार्शीचे निश्चितच उत्कृष्ट समालोचक मिलिंद तापकिरे सर देखील इथं जोडले गेलेत। मिलिंद तापकिरे सरांचं सहर्ष स्वागत असेल। क्रिकेटमध्ये ज्यांच्या आवाजाविना कुठलीही स्पर्धा अपुरी असते असे आमचे मित्र मिलिंद तापकिरे सरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। अतिशय प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र मिलिंद तापकिरे सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल।
तब्बल धावा झाल्यात. मला वाटतं इथं आपण पाहतोय की 46 धावा झाल्यात आणि विजयासाठी 47 धावाचं आव्हान. चला तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी एसपी सर आपण लावायला सांगूया आणि ते मात्र टीम बार्शी संघाला, बार्शी टीम प्लीज. आणि बार्शी टीम या ठिकाणी मैदानात ओळीत आणि शिस्तप्रिय पद्धतीने निघालेली आहे आणि पंच सुद्धा अतिशय शिस्तीनं अगदी या ठिकाणी मैदानामध्ये जाताना दिसणार आहेत. चला 47 धावाचं आव्हान मैदानात घेऊन 5 षटकामध्ये चेसिंगला उतरणार आहे टीम पंढरपूर. राजवीर स्पोर्ट्स पंढरपूर प्लीज. चला आपण मैदानात जायचे, सलामीची जोडी पाठवायची आहे. आलेल्या आमच्या सर्व क्रिकेटची हा त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. चला पंचांना विनंती करूया, पंच प्लीज आपण मैदानामध्ये या ठिकाणी ताबडतोब या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्या. सलामीची जोडी मैदानात डीके आणि मिस्टर सनी विटकर. दरम्यान पंच आमचे मिस्टर पीके, पंच सौरभ हावरे सर पोचले मैदानात. चला तर निश्चितच या ठिकाणी नवीन सामना, नवा जोश, नवा माहौल, नई उमंग, नई जंग. बल्लेबाजों के पास बिल्कुल भी नए नए और विस्फोटक शॉट्स की रेंज कर देगी आपको और हमको हैरतंगेज. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल भाई बाउंड्री से बाहर होगा, लेकिन उतना भी आसान नहीं है जनाब. सामने बार्शी के गेंदबाज है और पहली बार आएंगे मिस्टर नीलेश पाटिल. चला तर या ठिकाणी निश्चितच एक से बढ़कर एक सामने आज पुनश्च आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांचा प्लेचा इशारा येणार आहे. उलटी गिनती 3, 2, 1 इट स्टार्ट. इन कटार लो, बिल्कुल भी ट्रॅजेटरीचा हा चेंडू आणि थोडासा यॉर्किंग लेनचा प्रयत्न होता. दरम्यान ऑन साइडला वाडीश लॉंगॉन एरियात खेळून काढलाय आणि तिथं मात्र सनी विटकर, ज्याला पंढरपूरचा सुरेश रैना म्हणून ओळखलं जातं, असा खेळाडू एक धाव घेतोय. हो माफ करा, इथं धीरज कोहलीच्या बॅटमधून धाव आलेले, एक्स्ट्रीमली सॉरी. What a delivery that is. Come back जबरदस्त गोलंदाज निलेश पाटील, मिस्टर एनपी अब हॅपी. पहिल्या चेंडूवर थोडीशी स्वतःवर स्वतःची नाराजी, लेकिन अब हॅपी. वापसी गुड बॉलिंग. तसं पाहिलं तर आमच्या सांगोल्याचे एक चांगले ऑलराऊंडर आणि सांगोला स्ट्रायकर टीमचे सर्वा मिस्टर कृष्णांना साळुंखे ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपल्या केसीसी चषकामध्ये सहर्ष स्वागत. ओ जा लंबा, दूर कितना भाई, उतना जितनी लंबाई पर 6 रन होते हैं. और ये छक्का, बिल्कुल कड़ाकेदार छक्का.
करके मारा, बिल्कुल इरादा पक्का, शॉट तीखा, 6 रन 6 रन, कडक कडकडीत प्रहार, केसीसी चषक षटकार. धाव संख्या मात्र धावते आणि ती मात्र 8 पर जाऊन थांबते. 3 चेंडूत 8. ओ कमबॅक या ठिकाणी निलेश पाटील NP. चले गेंदबाजी साइड यहाँ पर कोशिश कर रही है कम, बिल्कुल भी यहाँ विकेट की तलाश ले और भागीदारी को कम से कम अंकों में रखे, सीमित रखे. और पैर पे गेंद बिल्कुल भी बाएं पैर पे जाकर लगी है. लेग बाय सिग्नल अंपायर द्वारा. 1 more into total 9 धावा. निलेश पाटील will come for the last time in this opening over. पॉवर प्ले 2 षटकाचा आपल्याला माहिती आहे. सनी विटकर आता स्ट्राइक वर डावखुरा फलंदाज आणि सनी विटकर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे सुरेश रैना ऑफ पंढरपूर लेडीज क्रिकेट. घरातून तसा अतिशय चांगला सपोर्ट असतो, खास करून वडिलांचा आणि अतुल विटकर साहेब. हा निश्चित थोडस दुरुस्ती करतो अशोक विटकर साहेब. ओ वाईट सिग्नल पंच सौरभ यांचा. धावसंख्या जी आहे ती निश्चितच 10 डबल डिजिट मध्ये. रिव्ह्यू या ठिकाणी मात्र गोलंदाजाचा आहे. पंचाच्या मैदानातील डिसिजनला चॅलेंज दिलंय. बघूया हा चेंडू. चला तर या ठिकाणी वाईड म्हटले गेले आणि तिसऱ्या पंचाने म्हटले गेले ऑन फील्ड पंचांचा निर्णय कायम राहील. चले भाई, बॉलिंग साइड का रिव्यू नहीं है अब. हाँ लवली डिलिव्हरी. बॅट घुमवायचा प्रयत्न केला. बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. कुछ ऐसी रही ए बॉल की कहाणी. आमच्या मात्र निश्चितच कॅमेरामॅन साहेबांची कमाल आहे. दर्शक दीर्घा, स्टँड्स फुल भरलेले आहे, खचाखच भरलेले आहे. थंडी कमी आहे तरी सुद्धा या ठिकाणी थंडीपासून वाचण्याकरता जे काय मटेरियल लागतंय ते सगळं आणलेलं आहे. प्रत्येकाने आणलेलं आहे. काही जण कसं मला वाटतं घरी न सांगता आलेले आहेत बाहेरच्या बाहेर. तर आपण प्रेक्षकांचं कौतुक करतोय आणि दररोजची गर्दी पहा. आपल्या स्पर्धेला या सर्व क्रिकेट चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. नुसतंच डोक्यावर घेतलं नाही तर डोक्यावर घेऊन नाचतात. क्या बात आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांचं मात्र हे असंच प्रेम या स्पर्धेवर राहावं अशी अपेक्षा. शाहरुख भाई आता दिसले असतील तुम्हाला. क्या बात आहे. जागे झाले, ओ दचकले, हसले सुद्धा. हा क्या बात आहे. आता हा जो व्हिडिओ क्लिप आहे तो काढून दाखवा घरी. सर्व आमच्या या कर्कमानी पंचकृषीतील क्रिकेट चाहत्यांचं स्वागत. बघा कुणी कसं बसतंय, कुणी कुठं बसतंय. क्या बात आहे. पक्षी बसतात ना झाडाच्या डोलीत, तसे आमचे क्रिकेट चाहते लहान लहान अशा बसतात डोलीत बसल्यासारखं. स्वागत आहे यांचं सुद्धा. वेलकम. ओ बडा हिट मारलाय. तिकडे काय झालंय तर षटकार गेलाय. क्या बात है. धमाकेदार शॉट. आगाज 6 रन से इस ओवर का अंजाम लेकिन बाकी है. लेकिन चलिए भाई, आगे का आगे सोचेंगे, लेकिन अब तक तो बिल्कुल ठीक है. 16 नाबाद. धीरज कोळी 6-14 आणि निश्चितच मैदानात त्याची बॅट गरमागरम माहोल पैदा करते आहे. सनी विटकर एका चेंडूचा सामना केलाय. खाता खोलता काय आलेलं नाही आहे, मात्र नॉन स्ट्रायकिंग गेंदला सध्या सनी विटकरला बॅटिंग करण्यापेक्षा मला वाटतं डीकेची बॅटिंग बघायला आवडत असेल. ओहो, इथे काय झाले पाहूया. डेड बॉल
गोलंदाज थोडेसे स्लिप झाले तिथं, जिथून स्लिप झाले तो एरिया थोडासा पायाने दाबायचा प्रयत्न आमचे पीके सर करताय. कडक अंपायर म्हणून त्यांची ख्याती है. सबकी ओर उनका ध्यान रहता है. चलिए, खराब मैच में भी भाई कुछ अच्छा हो सकता है. बॉलर की ओर से भी कुछ विकेटें ली जा सकती है. पुल, लेकिन बाउंड्री के बाहर, और ये 4. मच नीडेड बाउंड्री. वैसे पिछली 1-2 गेंदों पर कुछ रन थमे थे, रुके थे, और ये फ्लो जो है ना लगातार जारी है. अच्छा, लगातार जारी रन फ्लो रुक नहीं रहा है. ये ओवर अच्छा साबित हुआ है. खास करके कुछ मेरे जहन में पहले ओवर की गेंदें थी शायद, लेकिन इस बार भी ये 4 बड़ा शॉट, 1 छक्का, 1 और बिल्कुल भी लगातार मेरे ख्याल से 2 चौके आए. लगातार 2 चौके आए. रन फ्लो काफी जबरदस्त है. पंढरपुर की टीम है, ये टीम के लिए बाढ़ बहुत ही पहचान वाली बात है. पूर या संगाला पूर, महापूर फार जवळची गोष्ट आहे. अतिशय माहीत म्हणजे नेहमीची गोष्ट आहे. त्यामुळे धावांचा सुद्धा मैदानात पूर आहे. प्रशांत 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 चेंडूर, 1 षटकार, 1 चौकार आणि नंतर चौकार. डीके बिल्कुल बढ़िया बैटिंग. अब ये रन लेने के लिए भागे हैं. सनी के पास स्ट्राइक आई है. वैसे सनी साहब कह रहे होंगे डीके साहब आपको बैटिंग करता देख मुझे मजा आ रहा था. मैं तो भाई बैटिंग करने के मूड में अब तक इसी वक्त तो नहीं था, लेकिन अब चले बल्लेबाजी करने के लिए आए हैं. बल्ला बिल्कुल भी अब चलाना पड़ेगा. 25 विदाउट लॉस. चले, थोड़ा सा जो है सनी विटकर, बल्ला पहले जा रहा है, गेंद बाद में आ रही है. गेंद की स्पीड का अंदाजा नहीं कर रहे हैं. चले भाई, अभी तो स्टार्ट हुआ है. ये तो भाई शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है, लेकिन ये टाइम की अच्छा दिशा दिखाई. वैसे देखिए ये ओवर नंबर जो है ना दूसरा खत्म. 25 रनों की योग पर कुल टोटल पहुंचा है. वैसे अब देखिए 18 बॉलें बाकी है और जीत के लिए योगेश साहब 22 रनों की जरूरत है. वैसे वक्त बिल्कुल बिताना पड़ता है क्रीज पर. क्रिकेट के पिच पर जो कुछ देर समय बिताते हैं, अक्सर वही बल्लेबाज बाद में रनों की झड़ी लगाते हैं. पता है आपको, वक्त बिताने की जरूरत होती है मैदान में थोड़ा सा. क्रिकेट के मैदान में पेशेंस इज ऑल इंपॉर्टेंट. जो भी उतावला होता है, ओहो फरहान भाई क्या क्यूट लग रहे हैं, क्या बात है जनाब फरहान. और ये नहुश साहब है वो साइड में. बीच में सचिन अंकल नजर आ रहे हैं. चले, सचिन अंकल भी कुछ है बिल्कुल. ओ ये बड़ा शॉट मिड विकेट की तरफ मारा. नीचे खिलाड़ी आ रहे हैं और पप्पू साहब कैच पकड़ेंगे. चलिए, पप्पू पास हो गए. बढ़िया कैच पप्पू साहब द्वारा. बड़ा और जबरदस्त शॉट मारा यहां पर. ऊंचा ज्यादा गया, दूर कम. चलिए, यहां एक अच्छी पारी खेलकर 22 रनों की पारी खेलकर 10 गेंदों पे धीरज कोड़ी आउट हुए हैं. लेकिन उन्हें आउट होने का इस वक्त कोई गम नहीं होगा, क्योंकि उन्होंने अपना काम कर दिया है, अपनी जिम्मेदारी पूरी तरह से निभाई है. तो वापस जा रहे उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज प्रवीण वाघमारे. वाघमारे बंधू सुद्धा दिसत आहेत मला वाटतं. विराज लाइट्स, प्रवीण वाघमारे सन ऑफ धनजी वाघमारे, चेअरमन
आणि अंबाबे पटांगणाचा खेळाडू आहे. सुरुवातीला लेदर क्रिकेटचे धडे गिरवले, त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटकडे वळाला आणि खऱ्याने धावा सध्या गोळा करू लागला. एक ऑलराऊंडर मिस्टर प्रवीण वाघमारे. हो, दूर चाललाय चेंडू. सोलापूर गाजवतोय, पंढरपूर गाजवतोय, करकम गाजवणार आहे, अकलूज, माळशिरस, अगदी वेळापूर, आटपाडी, विटा, सांगोल्याचं डिक्सळ फायटरचं मैदान, मंगळवेढ्याचं मैदान नेहमीच गाजवतोय. ओ, बॅटवर लागला, स्टंपवर गेला आणि घात मात्र प्रवीणचा झाला. प्लेड ऑन. वन मोर बॅट्समन इज गॉन. विकेट नंबर 2. प्रवीण मात्र या ठिकाणी आउट झालाय. आणि आता प्रवीण एक आक्रमक वादळी खेळाडू आहे. तर मला वाटतं या ठिकाणी आमचे सिद्धू पाजी डान्सिंग अंपायर जे जत तालुक्यातून या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं आपण या ठिकाणी SP सरचे स्वागत करूया. वेलकम. दरम्यान सध्या नाशिक बसमध्ये आहेत सिद्धूपाजी आणि नाशिकला निघालेले आहेत. 5 दिवसाची टुर्नामेंट तिकडे डान्सिंग अंपायरचा जलवा दाखवणार आहेत. तर त्यांच्यासाठी आपल्या स्पर्धेच्या वतीनं SP सर, मी स्वतः राज सर, सिद्धूपाजींना खूप साऱ्या शुभेच्छा या 5 दिवसाच्या टुर्नामेंट करता. बेस्ट लक, बेस्ट विशेष, लगे रहो. आणि जाऊया मैदानात आता. 25-2 गडी बाद 2.5 षटकांनंतर मिस्टर निलेश पाटील समोर मात्र नितीन मेड़ा. खिलाड़ी बड़ा, बिल्कुल तगड़ा. और ये लंबी रेस का घोड़ा. डिंगडोंग 11 सारख्या संघाचं प्रतिनिधित्व केलेला, अनेक पुण्या भागातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेला, कोल्हापूरचा फेवरेट बॉय अशी ओळख असलेला पंढरपूरचा हा स्टार लखन गोयल यांची मात्र निश्चितच शिकवण घेऊन मोठा झालेला खेळाडू. आपटलेला चेंडू, आदळलेला चेंडू, मिड विकेट आणि स्क्वेअर एक क्षेत्रात खाली पडला. येता हातात कॅच ड्रॉप, महापाप. हा मात्र निश्चित कॅच धरलेला दान फलंदाज सनी विटकरला जीवनदान. तर खेळ चालला मैदानात फार छान. आणि आमचे SP सर सुद्धा या पंढरपूरच्या खेळाडूंचं गातात नेहमीच गुणगान. चला जाऊया मैदानात. 28-2 गडी बाद, 47 धावाचं लक्ष. मला वाटतं 19 पाहिजे आहेत आणि 13 चेंडूत 19 पाहिजेत. योगेश देवकर साहेब आहेत लेखनी सम्राट म्हणून ऑनलाईनला. तशी लेखनी काही लागत नाही, बोटानं काम चालतं. 13 चेंडूत 19. आणि हवे चेंडू आता सनी विटकर या ठिकाणी मात्र नक्कीच बाद, झेल बाद. जबरदस्त कॅच पकडलाय, सुंदर. या ठिकाणी मात्र चेंडू होता अप्रतिम, गोत्यात आणणारा चेंडू निलेश पाटील. लेकिन भाई यहां पर जो है ना, सच बताओ दोस्त, दिमाग का दही हो जाता है. सच बताओ दोस्त, दिमाग का दही हो जाता है जब कोई पसंदीदा खिलाड़ी इस तरह से आउट हो जाता है. वैसे निलेश पाटिल 2 ओवर डाले हैं, 12 रन केवल और 3 विकेट. क्या बात है, कमाल. और कुछ अगर रन खाते में होते टीम के तो ये मुकाबला SP सर काफी टाइट हो जाता और दर्शकों को मजा आता. लेकिन फिलहाल पंढरपुर पकड़े हैं बिल्कुल भी वे राइट. 12 चेंडूत 19 असं समीकरण. तरी या ठिकाणी निश्चित हे षटक येणारं फार महत्वाचं. या येणाऱ्या षटकामध्ये
या येणाऱ्या षटकामध्ये जर गोलंदाजानं निश्चित अप्रतिम गोलंदाजी केली, या ठिकाणी प्लॅन एक्झिक्यूट केले, तर सामन्यात मजा नेहमीच निश्चितच राहील. अखेरच्या षटकाचा खेळ अगदी बघण्यासारखा होईल, यात काही शंका नाही. वो हार वो जीत भी क्या, वो जीत में भाई हार का डर ना हो. बिल्कुल, जीत हार के बिना अच्छी नहीं लगती, हार के डर के बिना मजा नहीं रहता. तो वो बिल्कुल भी डर पैदा करना चाहेंगे गेंदबाज. केसीसी ट्रॉफी 2024 छठा दिन है आज, बिल्कुल भी छठा हाफ चार्ज में, और बहुत दूर दूर से आई हुई है टीम, एक दूसरे के साथ भिड़ रहे हैं, लड़ रहे हैं. और हमारे पीके साहब थोड़ा सा डिस्टर्ब है क्योंकि मैदान में टाइगर अभी जिंदा है. हवा में मारी है इसको, शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ और कैच पकड़ा है. चलिए, मैंने कहा था इस ओवर में अगर गेंदबाजों ने ये डर पैदा किया तो आखिरी का जो ओवर रहेगा या फिर आखिरी पड़ाव रहेगा देखने लायक और रोमांचक रहेगा. लुक एट दिस आउट स्विंग, बाहर जाता हुआ, ये बिल्कुल पिचिंग काफी करीब था और बल्ले के बाहर जाता हुआ कॉर्नर लगा ऊपरी आड़े बल्ले का और ऊपर ज्यादा गई, दूरी बिल्कुल भी नहीं थी उसमें. थर्ड ईयर सर्कल पे नितिन मेहरा जैसा एक खिलाड़ी बड़ा यहां पे पकड़ा और टीम थोड़ा सा जो है ना अब चिंता कर रही होंगी क्योंकि प्रेशर भाई दोनों साइड है. यहां कोई एक टीम को हार का डर नहीं है, दोनों टीमों को हार का डर पैदा हो रहा है. वैसे हमारे मिस्टर एवरग्रीन के सर, इनका स्वागत करेंगे. अभी आए हैं और अभी आए हैं, स्ट्राइक लेंगे, तैयार होंगे बिल्कुल भी आगे वाला सफर तय करने के लिए. तो आगे वाला सफर है 11 गेंदे और 19 रन. इसको बढ़िया खूबी के साथ खेला है, मिडफील्ड के ऊपर से खेला है और डीप स्वीपर कवर में देखिए जब तक इसको फील किया जाता. सौरभ को स्ट्राइक पे लेकर आए हैं. वैसे सौरभ भी जो है अब तक खाता नहीं खोले हैं, अभी ने खाता खोला है. 29 विकेटों के नुकसान पे 3.2 की बिल्कुल भी ओवर के खेल के बाद प्रति गेंदबाजी कर रहे हैं. प्रतीक अब तक ठीक, काफी युवा खिलाड़ी है, उम्र इनकी शायद 18, 19, 20 साल की लग रहे मुझे यहां से. बिल्कुल काफी कम उम्र का ये खिलाड़ी है जिसको कि हम इससे पूर्व 20 साल के हैं जी हाँ, तो उसी रेंज में. तो इससे पूर्व हमने रोहन खरात को देखा है. अगले वाला मुकाबला रहेगा, यहां पे जो हारी हुई टीम है, जो हारेगी टीम और जो पहले हारी हुई टीम है. एक और अच्छी गेंद बाहर जाती हुई, बिल्कुल भी स्विंग थोड़ा सा लेट, थोड़ी सी धीमी और 30 रन 4 विकेटों के नुकसान पे. दरम्यान पंढरपूरचे सर्वांचे लाडके विजय मामा तथा विजय भाऊ अभंगराव सामन्याचा आनंद घेत आहेत, ऑनलाईनच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांचं यूट्यूबच्या माध्यमातून केसीसी चषकात सहर्ष स्वागत. वेलकम विजय भाऊ अभंगराव. दादा सत्रे सर आपले निश्चितच बक्षीस जाते आणि क्रिकेटचे फार मोठे चाहते, क्रिकेटचे प्रत्येक टीमचे निश्चितच मोठमोठ्या टीमचे फ्रँचायझी आणि त्याचबरोबर चांगले खेळाडू, एक शिक्षक, एका शिक्षक संस्थेचे चेअरमन, त्यांचं स्वागत करूया. क्या बात है, मुकाबले में यहां रोमांच खड़ा हो रहा है. 6 बॉल 17 रन, भाई खतरा क्रिएट किया है. क्या मुकाबले में
ये मोड़ आया है, क्या मुकाबले में ये मोड़ आया है। 6 बॉलों पर 17। ये पिछला ओवर बहुत रहा कड़क और पैदा किया एक के बाद एक खतरा। केवल 2 रन पिछले ओवर से। माय गॉड, गेंदबाजी करता था मिस्टर प्रतीक, बिल्कुल गेंदबाजी करी सटीक और ठीक। केवल 2 रनों का ओवर, बिल्कुल गेम चेंजिंग ओवर रहा। विजय जाधव साहब 6 बॉल 17, 6 चेंडू 17। याच्या आधी आपण पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम पराभूत झालेली पाहिली आहे। तर धाराशिव टीम आपण कॅप्टनला पाठवून द्या आणि टॉस करता पाठवून द्या। आणि आता या ठिकाणी 6 चेंडू 17 सौरभ बारले स्ट्राइकवर, अभी नॉन स्ट्राइकिंग एंडवर। मुकाबले ने पलटी खाई आहे, कोलांटी उडी मारलेली आहे सामन्यानं। आता सामन्यामध्ये या ठिकाणी निश्चितच एक रोमांच पैदा झालाय, काहीशी अट आणि तट निर्माण झाली आहे सामन्याची। या ठिकाणी निश्चितच एक जबरदस्त टक्कर मैदानात पाहतोय आपण। 12-19चा सामना 6-17। माय गॉड, शेवटचे 6 चेंडू टाकायला इथं गोलंदाज अफसर मुजावर। बॅकफुटवर मारलाय, नो बॉल कॉल आलाय। चला या ठिकाणी निश्चित बुडत्याला अगदीच खोलाचा आधार। तर 2 धावा मिळतील। अभी थोडस लेट परंतु पळाले थेट। नो बॉल, फ्री हिट, 3 धावा। दरम्यान आमचे एसपी ला श्री खंदारे सामन्याचा आनंद घेतायत, त्यांचं स्वागत करूया। श्री वेलकम। फ्री हिट मारलाय नीट, कडक हिट, बिल्कुल भी 6 वाला हिट। सौरभ बारले, यस बी, ये बिल्कुल भी झुकता नहीं कभी। धमाकेदार प्रहार, केसीसी चषक षटकार। अब मिला जिया को करार। चलिए खुश हुए पूरे यार। धावसंख्या 6 वाढलेली धावसंख्या मात्र 39, जिंकायचं लक्ष 47। तर आता 6 चेंडू या ठिकाणी समीकरण थोडस बदललं जाणार आहे आता। 5 चेंडू 8, थोडस समजून आपण घेतलं पाहिजे। चला जाऊ पुढे। नीटसा बॅटवर आला नाही, वापसी केली या ठिकाणी मिस्टर अफसर भाईनं। तर 17 नंबरची जर्सी पप्पू मात्र अभी आता धावची आत्महत्या। 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेताना 5 झाले। टोटल या ठिकाणी मात्र वाढेल आहे, टोटल मात्र 40 होईल आहे। 4 चेंडूत 7 धावांची गरज। काय सामना चाललाय, मुकाबला बिल्कुल भी कडक मुकाबला। मी म्हटलं होतं प्रत्येक सामना एक वेगळा होता है, प्रत्येक सामना एक नवीन होता है, प्रत्येक सामन्याची वेळ ही एक नवीनच असते। धाराशिव टीमचे कॅप्टन जरा समालोचन कक्षाकडे यायचं आहे। आणि मी मगाशीच म्हटलं होतं वो जीत भी क्या, जिस जीत में हार का डर ना हो, हार वाला बिल्कुल भी माहौल पैदा हुआ ना हो। आणि आपल्याला निश्चित माहिती है जो हार के भी जीतता है बिल्कुल बाजीगर रहता है। मैंने और भी एक बात कही थी, खराब मैच में भी कुछ अच्छा हो सकता है भाई। बॉलर भी कुछ बैट्समैन के लिए परेशानियों का कारण सबब बन सकता है। मुकाबला बराबरी पे, गाड़ी की टक्कर। वैसे फिर कुछ यहां बल्लेबाजी साइड स्ट्रांग हुई है। 4 बॉल 7 रन। सौरभ बारले एसबी स्ट्राइक पे। वापसी करिए, एक बार तेरी ये बार मेरी। लेकिन भाई ये लड़ाई जबरदस्त। धाराशिव वर्सेस पंढरपूर।
चलिए, किसका सपना पूरा, किसका होगा चकनाचूर, वो जीत का सपना। जीत आखिर किसकी होगी? 3 बॉल 7 रन। हारने वाला भी एक सिकंदर होता है, बस पलड़ा आज दूसरी टीम का भारी है। सौरभ बारले, आणि त्यांनी मात्र या चेंडूला पुन्हा एकदा मारले मिड विकेटच्या वर उतुंग टोला। आता बोला पंच मगाशीच बोलले, षटकार, वारावरती वार, सौरभ बारलेचा वार। आपण बघितलं तर 3 चेंडू आणि 7, तर आता 2 चेंडू 1, 6 चेंडू 17चा सामना, 12 चेंडू 19चा सामना। सौरभ बारले, क्या बात है सौरभ, जरूरत पड़ती है खेलता है तब तब, नाम है सौरभ। 55 चेंडू द्या, लवकर द्या, 2 चेंडू आणि 1 धाव। सामन्याचा थरारक मात्र या ठिकाणी शेवट आपण बघतोय, जिसका अंत भला उसका सब भला। चलिए, माननीय जाधवांनांचं सहर्ष स्वागत करूया पोलीस कॉन्स्टेबल साहेबांचं। मी विनंती करेन की आपण मंचावर त्या आणि आपल्या शिवस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय। चलिए, 2 बॉल 1 रन, हल्के इस गेंद को टैप किया, गैप में प्लेस कर दिया और भाग पड़े, दौड़ पड़े विनिंग रन लेने के लिए। 6 बॉल 17 का मुकाबला 5 बॉल में कंप्लीट कर दिया, अभिनंदन। सौरभ सर बॉल घ्यायचे, जुना बॉल घेतो। चला, धाराशिव आणि टीम सन्माननीय सुभाष ते पुढच्या मॅचचा टॉस करतो आपण। आदरणीय सन्माननीय करकम पोलीस स्टेशनचे अधिकारी